स्पोकन इंग्लिश क्लास. आपल्याला इंग्लिश येण्यासाठी मेन म्हणजे सर्वात पहिली आपली स्वतःची प्रॅक्टिस आणि स्वतःचा सेल्फ स्टडी जास्त रिक्वायर्ड आहे. आणि त्यासाठी आपण आता इंग्लिशची प्रॅक्टिस आणि आपल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे, आपल्यामधलं इंग्लिश डेव्हलप व्हायला पाहिजे आणि आपल्याला सहजरित्या सगळं आलं पाहिजे. त्यासाठी एकतर आहे की आपल्याला रोजच्या डेलीमध्ये इंग्लिशचं वाचन पाहिजे. आवडीचं असो न आवडीचं असो, अर्थ कळो न कळो, एक जिभेला प्रॅक्टिस होण्यासाठी इंग्लिशचं वाचन हवं. त्याचा अर्थ नाही कळणार किंवा मग दुसरं काहीतरी करायचं की जेणेकरून त्याचा अर्थ कळेल किंवा नाही कळला तरी चालेल, जिभेला तुमच्या एक प्रॅक्टिस होऊन जाईल इंग्लिशची. आता सेल्फ इंट्रोडक्शन. सगळ्यात पहिलं कुठल्याही क्लासमध्ये आपण प्रत्येकाचं सेल्फ इंट्रोडक्शन घेतलं जातं. मला माहिती आहे, तुम्ही सगळे बघताय. आपापलं सेल्फ इंट्रोडक्शन आपण करायचं आहे. सगळ्यात पहिलं तर तुम्ही तुमचं नाव म्हणायचं आहे, मग तुम्ही तुमच्या सिटी नेम सांगायचं आहे, नंतर एज्युकेशन सांगायचं आहे आणि नंतर हॉबीज सांगायचं आहे. त्यासाठी आता मी माझं नाव सांगते. आय एम निकिता कृष्ण कसबे. आय एम इन पुणे. ओके. I am in BSc completed. I have completed BSc Home Science. Okay. I am from Sangli. I am from Pune. Okay. I am a graphic designer and my hobbies is listening song and making short film and all. आता हे मी तुटकं मुटकं बोलले. हे मी सगळं तुटकं मुटकं बोलली आहे की ज्यात मला येत नाही की मी काय बोलू, काय करावं, असं हे झालं. तर आत्ता याच्या पुढे आपल्याला यूट्यूब तर सगळे बघतात आणि त्यानुसार शिकताही येतं आणि त्यातून आपल्याला शिकवताही येतं. तर त्यात आपल्याला तुम्हालाच बघायचं आहे सेल्फ इंट्रोडक्शन. त्यात काय येतं आहे काय नाही हे तुम्हीच बघायचं आहे आणि तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं. नोटबुक घ्या, नोटबुकमध्ये लिहून घ्या सेल्फ इंट्रोडक्शन जे त्यात आहे. जो कुठला व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे तो घ्या आणि त्यांनी सेल्फ इंट्रोडक्शन लिहा. तिथं जे आहे त्याच्या वाईज तुम्ही तुमचं लिहिलं तरी चालेल. फक्त त्यांच्या नावाच्या ऐवजी, त्यांच्या एज्युकेशनच्या ऐवजी, त्यांच्या सिटीच्या ऐवजी तुमचं टाका आणि तुम्ही ती प्रॅक्टिस करा. हा डे 1चा क्लास होता. थँक्यू. ह्याच्या पुढची सिरीज येणार आहे. कंटिन्यू बघत राहा जेणेकरून आपलं इंग्लिश सुधारत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग.